आकाशात उडणारं एखादं विमान पाहिलं की मनात पहिला विचार येतो, या विमानात मी कधी बसणार, आणि दुसरा विचार, या विमानाला चालवणाऱ्या पायलट सारखा कधी होणार. पण पायलट होणं म्हणजे केवळ स्वप्न उडवणं नाहीये, तर त्यासाठी प्रचंड मेहनत, शिक्षण, फिटनेस आणि अर्थातच धैर्य लागतं. पण या मेहनतीमागं मिळणारं फळही मोठंच असतं. म्हणजेच काय, तर जबरदस्त पगार मिळतो. पण महत्त्वाचं म्हणजे पायलटला भारतात आणि परदेशात नेमका पगार असतो तरी किती. तर IAS किंवा IPS व्हायचं असेल तर UPSC द्यावी लागते. तसंच पायलट बनण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCA मार्फत परीक्षा आणि वैद्यकीय चाचण्या द्याव्या लागतात. फिटनेस चाचणीचेही 2 टप्पे असतात, जे DGCA मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून तपासले जातात. भारतामध्ये कनिष्ठ पायलट म्हणजेच को पायलटला सुरुवातीला 1 ते 2 लाख प्रति महिना पगार दिला जातो. एकदा का तुम्ही मुख्य पायलट बनलात म्हणजेच कॅप्टन बनलात, तेव्हा तुमचा पगार वाढून तो 3 ते 6 लाख प्रति महिना इतका होतो. शिवाय पगार विमान कंपनीवर, विमानाच्या प्रकारावर आणि फक्त फ्लाइंग अवर्सवरही अवलंबून असतो. जर तुम्ही पायलट झाल्यानंतर इतरांना ट्रेनिंग देण्याचं ठरवलं तर पायलट ट्रेनरला दर महिना 8 ते 10 लाखांपर्यंत पगार मिळतो. विशेष करून एव्हिएशन अकॅडमी किंवा प्रायव्हेट फ्लाइंग स्कूल्समध्ये ही पगाराची रचना असते. परदेशात पायलट बनल्यावर सुरुवातीलाच भारतीय अर्थव्यवस्थेनुसार 8 ते 10 लाख प्रति महिना इतका पगार मिळतो. गल्फ कंट्रीज, US, UK, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामध्ये हे पॅकेज आणखीनच मोठं असतं. म्हणजेच काही वेळा 15 ते 25 लाखांपर्यंतचंही हे पॅकेज दिलं जातं. पायलट हे फक्त एखादं काम नाही, तर जबाबदारी आहे. शेकडो प्रवाशांचे प्राण, विमानाचं नियंत्रण, हवामान, टेक्निकल गोष्टी आणि सततचं अलर्ट राहणं, यामुळेच त्यांना दिला जाणारा पगारही त्याच दर्जाचा असतो.